बारामतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते करत होते, परंतु काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देत बारामतीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे। परिणामी आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा सामना बारामतीत होणार आहे। सुनेत्रा पवारांना आव्हान देणारे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे कोट्यावधींचे मालक असल्याची माहिती समोर आली आहे। आकाश मोरे यांच्याकडे कोट्यावधींची शेतजमीन, दागिने आणि महागड्या गाड्या असल्याची माहिती उघड झाली आहे। उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून आकाश मोरेंच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे। आकाश मोरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे 50,000 रुपयांची रोकड असल्याचा खुलासा केला आहे। तसेच 2 लाख रुपयांचे शेअर्स आणि 17,93,760 रुपयांच्या ठेवी आकाश मोरे यांच्याकडे आहेत। याशिवाय मोरेंकडे 15 लाख रुपयांची आलिशान चारचाकी गाडी, इतकंच नाही तर 5 लाख रुपयांचं आणखी वाहनसुद्धा आकाश मोरे यांच्याकडे आहे। दागिन्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आकाश मोरे यांच्याकडे 30 तोळे सोनं आहे, ज्याची किंमत ही 30 लाखांच्या घरात आहे। याशिवाय बारामतीत आकाश मोरेंच्या नावावरती 24 एकर शेती आहे, ज्याची किंमत 3,60,00,000 रुपये एवढी असल्याची माहिती आहे। आकाश मोरे यांच्यावरती 20 लाख रुपयांचं कर्ज असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। एकूण संपत्तीच्या आकड्याचा विचार केला तर आकाश मोरे यांच्याकडे 41,28,760 किमतीची जंगम मालमत्ता तर 3,60,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। याची एकूण बेरीज ही 4 कोटी रुपयांच्या घरात जाते।